खातं कार्यरत आहे की नाही आदित्य ठाकरे यांचा सवाल। 3 दिवस झाले असता अनेक घटना घडत असताना गृह खातं कार्यरत आहे की नाही असा सवाल माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे। आदित्य ठाकरे म्हणाले, 3 दिवस झाले आहेत, अनेक वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा समोर आल्या आहेत। यावर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कारवाई करा, तर हे झालं पाहिजे होतं। मिहिर राजेश शहा याला अजूनही का पकडलं नाही? नाकाबंदी लावायला सांगितलं होतं, तरीही आरोपी अजून का बाहेर आहे? हा इतका भयानक प्रकार आहे की गोहा खातं कार्यरत आहे की नाही काय माहिती। मुंबई पावसाळ्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, दावे फेल ठरले। समावेश आता नवी मुंबई पालिकेत झालेला आहे। राजू पाटील यांनी मागणी केली होती, पालक समावेश झाले, कसं पाहताय? मला वाटतं अनेक ठिकाणी समावेश होत असतो, नागरीकरण शहरीकरण वाढत असतं, पण स्थानिकांचा आवाज काय आहे ते ऐकून घेणं गरजेचं असतं। आणि समावेश झाल्यानंतर जेव्हा तुम्ही टॅक्स शहराचे लावता तेव्हा तशी तुम्ही सुविधा पण देणं गरजेचं असतं। सगळ्या अपक्षांची भेट घेताना पाहायला मिळत आहेत। 11 जागा आहेत, 12 उमेदवार आहेत, पडणार कोण याची सर्वत्र चर्चा, हॉटेल पॉलिटिक्स रंगणार आहे। ठीक आहे सर, शेवटचं काल ज्यावेळी परदेशी रेल्वे डुबलेली होती, काल दिवसभर रेल्वे घुसली होती, त्याचवेळी रेल्वे मंत्री हे मुंबईत होते, पण खूप कमी लोकांना या संदर्भात माहिती होती। भाजपच्या काही ऑनलाईन ज्या टीम आहेत IT सेल त्यांच्याबरोबर त्यांची बैठक झाली, पण आता आपण शेवटपर्यंत मुंबईच्या लोकांची बरोबर आहे, कारण ते कवच मध्येच राहिलेले ते जे सांगत होते की 2 कवच कसं ते आपटत नाही वगैरे। पण एक गंभीर गोष्ट आहे, आपण पाहत असाल गेले 2 वर्षात आणि खास करून गेले 1-1.5 वर्षामध्ये रेल्वेचे ऍक्सिडेंट्स देशभरात वाढत चाललेले आहेत। आणि हे वाढल्यानंतर काही ठिकाणी फोटो ऑपसाठी सरकार जातं, मंत्री जातात, फोटो काढतात, पण एकंदर रेल्वे ऍक्सिडेंट झाल्यानंतर जबाबदारी कोणी घेत नाही। आणि अशाच रेल्वे मंत्र्यांवर जे फेलियर आहेत पूर्णपणे, त्यांना आता महाराष्ट्राच्या राजकारणाची जबाबदारी राजकारण म्हणजे भाजपच्या निवडणुकीची जबाबदारी दिली। ठीक आहे, ते फेलियर आहेत, कदाचित राजकारणात पण तसं होईल, पण पर्यावरण मंत्री असतील केंद्रीय किंवा केंद्रीय रेल मंत्री असतील, 2 एवढ्या मोठ्या जबाबदार लोकांवर तुम्ही जगातला सर्वात मोठा पक्ष असून राजकारणासाठी दुसरे कोणी प्रभारी म्हणून मिळत नाहीत का आपल्याला? हा लोकांनी, हा जनतेने विचारण्यासारखा प्रश्न आहे। आज पण आपण पहा, राहुल गांधी जी गेलेत मणिपूरला, काल आसाममध्ये, उद्या कुठेतरी अजून ते देशभरात फिरतायत, पण आपले बाकीचं सरकार जे आहे ते परदेशी फिरतंय। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेमध्ये घोषणा केली आहे की धारावी प्रकल्पाबाबत श्वेतपत्रिका काढणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे, कसं पाहताय? नक्की काढावी, आणि सगळे जे काही उद्योगाबद्दल श्वेतपत्रिका, पूर्ण व्हाईट पेपर म्हणजे त्याच्यावर काही लिहिलेलं नाहीये, काहीच झालं नाही म्हणून व्हाईट पेपर आहे। तसंच धारावी बद्दल पण आमचं भूमिका स्पष्ट आहे, तिथे वर्षातही देखील लढत आहेत, आम्ही देखील लढत आहोत। आमचं म्हणणं एवढंच आहे, विकासाला कोणी विरोध करत नाहीये, पण ज्या प्रकारे एका समूहाला, एका प्रायव्हेट इंडस्ट्री ग्रुपला सगळी मुंबई दिली जाते, ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा भयानक प्रकारे। मराठा आणि ओबीसी समाजाला दिलेल्या आश्वासनाबाबत सरकारने स्पष्टता द्यावी, असं जयंत पाटील म्हणाले। मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजाला सरकारने काय आश्वासन दिले हे विरोधी पक्षनेत्यांना सांगायला हवे होते, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले। जयंत पाटील यांनी म्हटले, दोन्ही समाजाला काय आश्वासन दिले हे विरोधी पक्षनेत्यांना सांगायला हवे होते। बैठकीचे मूळ सूत्र काय आहे? मागील काळात अशा बैठका झाल्या आहेत, पण त्यानंतर पुढे काय झालं याची माहिती दिली नाही। प्रश्न सुटला पाहिजे, ही आमची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। बाईट जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी। खासदार नारायण राणे यांनी राजापूर शहरातील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी। राजापूर शहराला पुराचा मोठा फटका बसला होता, अनेकांचे मोठे नुकसान या पुरामुळे झाले आहे। या नुकसानग्रस्त भागाची आज खासदार नारायण राणे यांनी पाहणी केली आहे। माजी खासदार निलेश राणे, काँग्रेसचे माजी आमदार हुस्नबानो खलिफे, प्रशासनाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। उद्या म्हणाले इथून 10 बिल्डिंग जातात, 10 बिल्डिंगला कुठे घेऊन जातात? पण लोक विरोध करणार त्याला, तुम्ही सगळ्यात शिफ्टिंग म्हणाल तर कुठे जाणार? त्यामुळे काही गोष्टी म्हणून काय आहे ना चर्चा, एक नगरपालिकेचे काही लोक, आम्ही सगळे लोक, आमदार खासदार सगळे एकत्र बोलवा, त्याच्यावर उपाय करू। राज्य सरकार, केंद्र सरकारने खर्च केल्याशिवाय ही मोठी कामं होणार नाही, कळलं की नाही? प्रपोजल येऊ दे, मी तिकडे मूव्ह करतो, जर मार्ग काढतो।
शहरात अतिक्रमण कारवाईवर सूडबुद्धीने आरोप होत आहे असं विनायक पांडे म्हणाले. नाशिक शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण बोळकावले असून सूडबुद्धीने हे अतिक्रमण काढले जात असल्याचा आरोप माजी महापौर विनायक पांडे यांनी केला आहे. वसंत गीते यांच्या कार्यालयावर अतिक्रमण कारवाईबाबत विनायक पांडे म्हणाले, गेल्या 40 वर्षापासून हे कार्यालय न्याय मंदिर होते, जिथं गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवले जात होते. शिवसेना प्रमुखांचा फोटो असलेला बोर्डही उतरवला गेला. निवडणुकीला बाळासाहेबांचा फोटो लागतो, पण आता लाज वाटायला पाहिजे. वसंत गीते यांची लोकप्रतिनिधी म्हणून कमी होणार नाही, पण ज्यांनी हे अतिक्रमण काढले आहे त्या राजकारण्यांना ही मोजावी लागेल असं ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितलं की शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण बोळकावले आहे आणि सूडबुद्धीने हे अतिक्रमण काढले जात आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतोय. बाईट विनायक पांडे माझे. पुन्हा एकदा महानगर आज पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली. त्या कारवाईमध्ये बाळासाहेबांचा फोटो असलेलं फलक काढण्यात आलं. काय भावना आहे? गेल्या 40 वर्षापासून इथं शिवसेनेचं वसंत गीते यांचं कार्यालय होतं. हे कार्यालय नव्हतं, हे न्याय मंदिर होतं. आणि ह्या न्याय मंदिरामध्ये गोरगरिबांचे प्रश्न आणि गोरगरिबांचे विषय मार्गी लागत असत. आणि आपण बघितलं असेल 15-20 दिवसापूर्वी कार्यालय तोडलं. आज इथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेला, महाराष्ट्राच्या नकाशावर फोटो असलेला तो बोर्ड उतरवला. खरं तर आपण यांना लाज वाटायला पाहिजे, का निवडणुकीला बाळासाहेबांचा फोटो लागतो आणि ह्या ठिकाणी बाळासाहेबांचा फोटो असलेला यांनी आज बोर्ड उतरवला. खऱ्या अर्थाने दुःखाची गोष्ट आहे. पण जरी यांनी आज इथून जरी वसंत गीते यांचं कार्यालय जरी काढलं असेल तर वसंत गीते यांची लोकप्रियता कमी होणार नाही. आणि ती लोकप्रियता येत्या विधानसभेच्या निवडणुकीत वसंत गीते यांची काय लोकप्रियता ही संपूर्ण नाशिककर जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि निश्चितपणे बाळासाहेबांचा जो फोटो काढला याची किंमत ज्या राजकारण्यांनी काढला त्या राजकारण्यांना त्याची किंमत निश्चितपणे मोजावं लागेल. शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण बोकाळलेलं त्याकडे लक्ष देत नाही. पण आपण बघितलं इथे फक्त केवळ सूडबुद्धीने हे अतिक्रमण काढण्यात येतं. हे खऱ्या अर्थाने त्यांचा निषेध करतोय. आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश वसंत मोरे यांना पुण्याची जबाबदारी दिली आहे. आज शिवसेना पक्षात वसंत मोरे यांनी प्रवेश केलाय. त्यांना पुण्याची जबाबदारी दिली गेली आहे. विधानसभेच्या तयारीबाबत वसंत मोरे म्हणाले, विधानसभेची तयारी सुरू आहे. ती जबाबदारी आम्हाला शिवसेना पक्षातून मिळाली आहे, त्याप्रमाणे आम्ही काम करत आहोत. मला वाटतं की आज प्रचंड आनंद आहे. आणि शालेय जीवनापासून मी शिवसेनेच्या शाखा बनवत होतो. तेव्हापासून अनेक पदांवरती महानगरपालिकेमध्ये काम केलं. 15 वर्ष आणि 6 साली जेव्हा मी अध्यक्ष म्हणून राजीनामा दिला होता. परंतु आज स्वगृही करत असताना माझ्यासोबत 5 विभाग अध्यक्ष होते, 17 शाखा अध्यक्ष होते, 1 शहराध्यक्ष, 2 सचिव असे शहरातील पदं असलेले कार्यकर्ते मी सोबत घेऊन पुन्हा एकदा स्वगृही करतो. पुण्याची जबाबदारी दिली आहे, परंतु पुण्याची जबाबदारी आपल्याकडे दिलेली आहे. विधानसभेच्या निवडणुका समोर आहेत. काय नक्की जबाबदारी माझी कशी काही नाही होते. साहेबांनी सांगितलं की पुण्यामध्ये शिवसेना चांगल्या पद्धतीने वाढायला पाहिजे आणि ती वाढेल 100%. कारण 10 नगर शिवसेनेची शिवसेना पुणे शहरामध्ये आहे. आणि मला वाटतं की अजून त्यामध्ये दक्षिण पुण्यामध्ये माझी जी काही ताकद आहे ती ताकद मी पुण्यामध्ये लावून पुणे शहरामध्ये जास्तीत जास्त शिवसेनेच्या नगरसेवक कशी निवडणूक याच्याकडे लक्ष देईल. विधानसभेसाठी काही आश्वासन मिळालं. लोकसभा लढला मात्र कुठे यश आले नाही. पण आता आश्वासन असं काहीच नाही आहे. कारण मी कुठल्याही आश्वासन ठाकरे या ठिकाणी आलेलं नाही आहे. मला फक्त स्वगृही करायचं होतं. आणि मी गेल्या महिन्याभरामध्ये सुद्धा सन्माननीय रावसाहेबांसोबत बोललो होतो. आणि त्याप्रमाणे मी 4 तारखेला माननीय साहेबांची गाडी घेतली आणि साहेबांनी मला आज 3 तारखेचा मोठं दिलं होतं. विधानसभा लढण्याची इच्छा आहे का? आणि कुठल्या विधानसभा क्षेत्रात साहेबांनी जबाबदारी दिली तुम्ही 100% निवडणूक लढवून ते साहेब ठरवतील. साहेबांचा जो साहेबांचा आदेश असेल मान्य साहेबांचे मार्गदर्शन असेल त्यानुसार चालेल. कुठल्या विधानसभा
मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीसाठी मराठा समाज सज्ज। धाराशिव शहरात मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उद्या 10 जुलै रोजी आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले असून त्या तयारीची अंतिम बैठक मराठा समाज बांधवांची पार पडली आहे। या बैठकीत जवळपास 3000पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी त्यांचे काम वाटून दिले असून प्रत्येकाला टी-शर्ट ओळखपत्र देण्यात आले। हे स्वयंसेवक रॅली मार्गासह चौकाचौकात नियोजन करीत आहेत। या रॅलीला व मनोज जरांगे पाटलांचे विचार ऐकण्यासाठी जवळपास 5 ते 6 लाख समाज बांधव उपस्थित राहतील असा अंदाज असून त्या दृष्टीने नियोजन केले आहे। धाराशिव येथे होणारी मनोजदादाची रॅली, या रॅली संदर्भात बैठक पार पडली। या ठिकाणी 2500 स्वयंसेवक या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत। या 2500 स्वयंसेवकाच्या माध्यमातून जे या धाराशिव रॅलीमध्ये येणारा जो समाज आहे या समाजाचं पूर्ण या समाज शांतता रॅली कशा पद्धतीने पार पाडता येईल, या समाजाला लागणारं जे काही साहित्य आहे, पाणी असेल, नाश्ता असेल, या प्रत्येक गोष्टीचं नियोजन स्वयंसेवकाच्या माध्यमातून या ठिकाणी झाले। प्रत्येक चौकामध्ये 100 स्वयंसेवक या ठिकाणी असतील। या चौकाचे नियोजन या स्वयंसेवकाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल। तसंच ज्या बांधवांना जी समस्या अडचणी येईल, ही अडचण स्वयंसेवकाच्या माध्यमातून त्याची पार पाडण्याची किंवा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल। या स्वयंसेवकाच्या माध्यमातून काही समाज येणार आहे, त्या प्रत्येक समाजामधला शांततेने रॅली कशा पद्धतीने पार पडेल, आपली स्वतःची जबाबदारी या ठिकाणी स्वतः कशा पद्धतीने पार पडता या ठिकाणी संयोजकाच्या वतीने या प्रत्येक स्वयंसेवकाला सांगितलेले आहे आणि ती स्वयंसेवक 4 लाख किंवा या ठिकाणी 5.5-6 लाख या प्रत्येक बांधवाचं या ठिकाणी पार पाडलं जाईल। त्याचबरोबर हे स्वयंसेवकांना, जे स्वयंसेवक आहेत यांना अशा पद्धतीचा जे काय ड्रेस कोड असेल आणि ते कार्यरत या ठिकाणी राहतील। मराठा समाजाचे सर्व स्वयंसेवक आलेले आहेत, 2-2.5 स्वयंसेवक आता आलेले आहेत। त्यांना सर्व उद्याच्या रॅलीची कशी पूर्वतयारी करायची, करायची चौकामध्ये सर्व नियोजन झालेले आहे। त्याला जो मराठा समाज आपला 3 ते 3.5 लाख मराठा समाज आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये येत आहे, त्याची पूर्वतयारी चालू आहे। किती स्वयंसेवक आहेत समाज? आता 2.5 स्वयंसेवकांनी प्रशिक्षण केलेलं आहे। रॅलीचा मार्ग कसा असेल, रॅलीचं नियोजन काय काय? रॅलीचं नियोजन पहिल्या चौकातून निघणार आहे रॅली सकाळी 10 वाजता। त्याच्यानंतर 9 चौक, 10 पद्धतीने आपला दर्गा, त्याच्यानंतर मौली चौक, माळगल्ली, माळामारुती ऑफिस, गाडगे महाराज चौक आणि त्याच्यानंतर डॉक्टर आंबेडकर चौक आणि तिथून पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगता होणार आहे। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोच्या भावाने केली आहे 100 पार। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोनं उच्चांक अंकी भाव मिळाला असून तब्बल 100 रुपये किलो या दराने टोमॅटोची विक्री होत आहे। तर एका कॅरेटचे भाव 1200 ते 1500 रुपयांवर जाऊन पोहोचले असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भाववाढीचा फटका बसला आहे। धुळे जिल्ह्यात लांबलेला पाऊस आणि त्यात असलेले ढगाळ वातावरण यामुळे टोमॅटोची आवक कमी झाली आहे। याचा परिणाम टोमॅटोच्या दरावर झालाय। पाऊस वेळेवर न आल्याने टोमॅटोचे भाव पुढील काही दिवसात अजून वाढण्याची शक्यता देखील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। धुळे गेल्या 4-5 दिवसापासून टमाट्याची आवक घटल्यामुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याच्या कॅरेटचे भाव 20 ते 22 किलोचं कॅरेट असतं, त्याचा भाव 1300-1400 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे। अत्यंत आवक अचानक कमी झाल्यामुळे हा भाव वाढलेला आहे। पावसाचं वातावरण आणि तसेच गरमीच्या वातावरणामुळे शेतकऱ्यांना, टमाट्याच्या शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसलेला आहे। ज्या ठिकाणी एक बिघ्यामध्ये 50-50, 100-100 कॅरेट येतात, त्या ठिकाणी फक्त 10 आणि 20च कॅरेट येत आहेत। त्याचा फटका आज सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी बसताना दिसतो आहे। शेतकरी आवाजील झालेला आहे, पण त्याचसोबत सर्वसामान्य नागरिक सुद्धा या ठिकाणी आवाजील झालेला आहे, कारण की किरकोळ बाजारात त्याची 120 ते 130 रुपये किलो प्रमाणे टमाट्याची विक्री होते। आणि अशा पद्धतीने जर हे वातावरण राहिलं तर पाऊस सतत पडत राहिला तर अजून भाव वाढण्याची शक्यता आहे।
आषाढी एकादशीच्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांचा संप. आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी एसटी कर्मचाऱ्यांनी 7वं वेतन लागू करण्याच्या मागण्यासाठी संप पुकारला आहे. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने सरकारला इशारा दिला आहे की इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनाही 7वं वेतन लागू करावे. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की सरकारने 1 महिन्यात करतो, 2 महिन्यात करतो असे आश्वासन दिले, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. कर्मचारी सांगतात की वारकऱ्यांची सेवा करू शकत नाहीत आणि यासाठी त्यांनी माफी मागितली आहे. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे सतीश मेटकरी म्हणाले, 75 वर्ष आम्ही मनोभावी सेवा करतो, मात्र आम्हाला गुलामगिरीत ठेवले आहे. 17 तारखेला याचा तोडगा काढावा. विठ्ठलाला अभिषेक करत राज्य सरकारला सुबुद्धी येवो अशी त्यांनी प्रार्थना देखील केली आहे. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीनं जे रामराजे निंबाळकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली जे सभागृहामध्ये बैठक झाली होती सर्वपक्षीय आमदारात, त्यामध्ये ज्या काही 16 मागण्या ठरल्या होत्या, 7व्या वेतनाचं जे 16 मागण्यासंदर्भात आम्ही आतापर्यंत जो 7 ते 8 आंदोलन केलेले आहे. हे आमचं 8वं आंदोलन आहे. या 8व्या आंदोलनामध्ये ह्यापूर्वी जे आम्हाला 7 आंदोलन केले, ते 7 आंदोलन फक्त आश्वासन दिले की तुमचं 1 महिन्यात करतो, 2 महिन्यात करतो, पण अजूनपर्यंत काही केलेलं नाही. म्हणून आज आम्ही 17 जुलै 2024 रोजी ऐन आषाढी एकादशी दिवशी आम्ही एसटी कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्रभर संप घोषित केलेला आहे. आणि त्या संपाच्या निमित्ताने आज आम्ही पांडुरंग चरणी नतमस्तक व्हायला आलो आहे की आम्ही तुमच्या वारकऱ्याची सेवा करू शकत नाही, ह्यावेळेस आम्हाला क्षमा करा. आणि आज आम्ही पांडुरंगाचा दुधाने आणि दह्याने अभिषेकही केलेला आहे की या सरकारला कुठेतरी सुदबुद्धी द्यावी आणि आमचे जे काय 7वा वेतन आयोग तो लागू करावा आणि आमच्या ज्या 16 मागण्या आहेत त्या मान्य करून त्याची अंमलबजावणी करावी. यासाठी आज आम्ही पंढरपूरमध्ये सर्व एसटी कर्मचारी जमा झालेलो आहे. लाखो भाविक येतात एसटीच्या माध्यमातून, त्यांची गैरसोय होऊ शकते, वेगळ्या पद्धतीने काय करता येणार नाही? नाही, विषय आज आम्ही जवळजवळ आज एसटीचं स्थापन 75 वर्ष झाले. 75 वर्ष आम्ही जनतेची सेवा करतोय, महाराष्ट्र जनतेची सेवा करतोय, पण आमच्याकडे कोणी बघितलेलं नाही. आजपर्यंत आम्हाला एसटी कर्मचाऱ्याला गुलामगिरीतच ठेवलं, त्याला दाबण्यातच आलं. आम्ही पण काय नाही, आम्ही मनोभावी सेवा केली, पण कुठंतरी आमची भावना या पांडुरंगापर्यंत पोहोचत नव्हती. आम्ही फक्त यायचं सेवा करायचं, पण पांडुरंगापर्यंत पोहोचत नव्हती. पण आज आम्ही पांडुरंगाला पण निदर्शन देत आहोत की आमच्या भावना खरंखर तीव्र आहेत. आमचं कुटुंब वाऱ्यावर आलेलं आहे. त्यामुळे आम्हाला जे इतर राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याला वेतन मिळतं तेवढंच आम्हाला वेतन मिळावं, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. आणि त्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे. पांडुरंग चरणी आम्ही त्यासाठी पांडुरंगाची माफीही मागितलेली आहे की आम्हाला यावेळेस एक वेळ माफ करा म्हणून. किती लोक असतील सामील यासाठी? आज आमचे एसटी कर्मचारी जवळ 85,000 एसटी कर्मचारी आणि 85,000 एसटी कर्मचारी यामध्ये संपामध्ये सहभागी होणार आहेत. आणि यामध्ये प्रामुख्याने चालक, वाहक, यांत्रिक विभागात जास्त प्रमाणात असणार आहे. तरी याची आपल्या माध्यमातून सरकारला एकच विनंती आहे की आम्ही आतापर्यंत गांधी मार्गाने, शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं. मागचा 2021चा जर इतिहास बघितला तर 6 महिने संप चाललं, तर त्याची पुनरावृत्ती न होण्यासाठी आज आम्ही 1 दिवसाचा इशारा संप करतोय. पण कामगारांची मानसिकता आहे की बेमुदत संप करावा आणि 2021ची पुनरावृत्ती होऊ नये असं जर सरकारला वाटत असेल तर 17 तारखेच्या आतमध्ये याचा तोडगा काढावा आणि एसटी कर्मचाऱ्याला 7वा वेतन आयोग लागू करून जे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याला मिळतात ते एसटी कर्मचाऱ्याला द्यावं, एवढीच आमची आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड बस स्थानकामध्ये महिला वाहकाने केली एका प्रवाशाला मारहाण. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड बस स्थानक हे महत्त्वाचे आहे. या ठिकाणाहून सर्व बस थांबा घेतात, मात्र काही बस वाहक मुजोरी करत पाचोड येथून काही विद्यार्थी व प्रवाशांना पाहून थांबा घेत नाही. मात्र आज सकाळी पाचोड बस स्थानकामध्ये अजय ढुकळे या प्रवाशाने पाचोड येथून आडूळवर प्रवासी घेण्यास विनंती केली, तर यावेळी एका महिला बस वाहकाने नकार दिला. यावेळी प्रवाशांमध्ये व वाहकांमध्ये बाचाबाची झाली, मात्र बाचाबाचीचं स्वरूप थेट हाणामारीमध्ये बदलले. प्रवाशांनी शाळेतील मुलांना बसमध्ये घ्या अशी विनंती केली, मात्र बस वाहक महिलेने थेट त्या प्रवाशाच्या कानाखाली वाजवली. त्यानंतर दोघांचा वाद सुरू झाला. शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळावा यासाठी फुलंब्रीत काँग्रेस कार्यकर्त्याकडून दूध ओतून आंदोलन. छत्रपती संभाजी जिल्ह्यातील फुलंब्री शहरातील टी पॉइंट काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळावा यासाठी फुलंब्रीमध्ये काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्ग रोखून धरला आहे.
यावेळी सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। सरकारने दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुधाला सरसकट 40 रुपये भाव द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून दूध ओतून निषेध करण्यात आला आहे। ज्ञानेश्वर जाधव, फुलंब्री विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष। या ठिकाणी मला आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून एवढं सांगावंसं वाटतं, बिस्लेरीची बाटली आज 25 रुपयाला मिळते आणि दुधाला भाव सुद्धा 25 रुपये पेक्षा कमी आहे। ही खरोखरच या भारत देशामध्ये ही लाजिरवाणी बाब आहे। जर दुधाचे पेट्रोलचे भाव हे मागील काही वर्षापूर्वी 50 रुपये होते, आज त्या पेट्रोलचा भाव 100 रुपये झाला। मग माझ्या शेतकरी राजानं जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडे बघितलं जातं आणि ह्या शेतकऱ्याच्या दुधाला भाव 25 रुपयावरून 40 रुपये द्यायला काय हरकत आहे? जर असा शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही। जर आमची मागणी जर या सरकारनं मान्य केली नाही तर आम्ही गावागावात आंदोलन उभं करू। या फसव्या सरकारचं करायचं काय? या ठिकाणी फुलंब्री टी पॉइंट येथे दूध दरवाढीच्या संदर्भात आंदोलन या ठिकाणी छेडलं गेलं आहे, रस्ता रोको केलेला आहे। मी सरकारला सांगू इच्छितो की माझ्या शेतकऱ्याला आम्हाला 40 रुपये दूध लिटर प्रमाणे सरसकट या ठिकाणी भाव भेटला पाहिजे। शेतकऱ्याचा असेल, तुम्ही म्हणतात की 5 रुपये आम्ही अनुदान दिलं आहे। अहो, तुम्ही नुसतं फक्त काळे कागद करताय। मागच्या 6 महिन्यापूर्वी सुद्धा तुम्ही हेच आम्हाला सांगितलं होतं की 5 रुपये अनुदान या ठिकाणी सरसकट, पण काही त्याची पूर्तता झालेली नाहीये। हे झाला दुधाचा भाव। शेतकऱ्याचा असेल, माझा फुलंब्री तालुका या ठिकाणी वंचित आहे अनुदानापासून। बाकीचे पीक विमा असेल, अजून बाकीच्या इतर योजना असतील, सरकारने नुसतं फूल थापायचं या ठिकाणी प्रत्येक गोष्टी ते करता आहे। जसं काही तुमचे आताच एक 8 दिवसापूर्वी एक लाडकी बहीण योजना या ठिकाणी आणली, त्यांनी 31 तारीख दिली। 31 तारीख नंतर त्या ठिकाणी तुमचं आचारसंहिता लागणार आहे, नंतर तुम्ही पूर्तता कसं करणार आहे? शेतकऱ्याचा भावाचं तुम्ही जर घेतलं तर कुठल्याही कापसाला भाव नाही, मक्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही। या ठिकाणी माझ्या शेतकऱ्यांनी करायचं काय? ते पंतप्रधान मोदी साहेब ते उद्योगपतींचे 60,000 करोड त्या ठिकाणी माफ करताय। माझ्या शेतकऱ्यांना काय केलं हो मोदी साहेब? तुम्हाला दुधाला हमी भाव 45 रुपये मिळावा यासाठी रास्ता रोको आंदोलन। सिल्लोड भोकरदन मुख्य महामार्गावर मालखेडा फाट्यावर लोकजागर अभियानाचे नेते केशव पाटील जंजाळ यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। शेतकऱ्यांच्या दुधाला 45 रुपये हमी भाव मिळावा, सरसकट कर्जमाफी व्हावी आणि MRGSची कामे मंजूर व्हावीत या मागण्या करण्यात आल्या आहेत। आंदोलनादरम्यान शेकडो शेतकऱ्यांनी दूध सांडत सरकारचा निषेध केलाय। सर, मला सांगा, तुम्ही रास्ता रोको आंदोलन केलंय, काय प्रमुख मागण्या आहेत तुमच्या? आमच्या प्रमुख मागण्या आजच्या मालखेडा फाटा येथे आम्ही रस्ता रोको आंदोलन करत आहोत। पावसाळी अधिवेशन सध्या चालू आहे महाराष्ट्रामध्ये, अजून 3 दिवस बाकी आहे। आम्ही सातत्यानं 27-26 तारखेपासून आंदोलन करत आहोत। जाफराबाद तालुका असेल, चिखली तालुका असेल, सिल्लोड तालुका असेल, भोकरदन तालुका असेल। 2 दिवस भोकरदनला अनत्याग आंदोलन आम्ही केलं आणि जाफराबादला आंदोलन केलं, बऱ्याच ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले। आमचा उद्देश आणि प्रमुख मागणी अशी आहे की या दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आज अडचणीत आलेला आहे। त्याचं एकमेव कारण कुठलं जर आहे ते कारण म्हणजे केंद्र सरकारनं जी 10 लाख मेट्रिक टन भुकटी या देशामध्ये आयात केली। 3.5 लाख टन भुकटी या देशामध्ये असताना 10 लाख मेट्रिक टन भुकटीचं काम काय होतं? तुम्ही ती भुकटी आयात केल्यामुळं या ठिकाणी कुठलाच दूध संघ हा दुधाला भाव देऊ शकत नाहीयेत। मग आमचा शेवटचा पर्याय काय राहतो? महाराष्ट्र सरकार। महाराष्ट्र सरकारचं आता पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईला चालू आहे, 3 दिवस अजून बाकी आहेत। वारंवार आम्ही तालुका दंडाधिकारी साहेबांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही निवेदन देतोय की साहेब, तुम्ही आमच्या भूमिका समजून घ्या, आमच्या तळमळ समजून घ्या, आमच्या शेतकऱ्याच्या भावना समजून घ्या। दुधाला जर तुम्ही 45 रुपये हमी भाव जर दिला नाही तर 100% हा दूध उत्पादक 100% आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाहीयेत। पुणेकरांच्या आवडीची पुण्यदशम 10 मे बस योजनेला 3 वर्ष पूर्ण। पुणेकरांना स्वस्त दरामध्ये
अवघ्या 10 रुपयात दिवसभर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये फिरण्यासाठी सुरुवात करण्यात आलेल्या 10 मे बस योजनेला आज 3 वर्ष पूर्ण झाले आहे। या यशस्वी तृतीय वर्षपूर्ती निमित्ताने माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्याकडून प्रवाशांना सेवा देणाऱ्या PMPML चालक व वाहकांचा पद्यपूजन व केक कापत अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आलाय। या बसमध्ये दरवर्षी लाखो लोक प्रवास करत असतात। ही सेवा निरंतर चालू आहे। या योजनेला आज 3 वर्ष पूर्ण झाली आहेत। बाईट अश्विनी अरुण चोरगे। ज्यावेळेस असं सन्मान होतो तुमचा जोडीने त्यावेळेस मनात काय वाटत होतं? खूप सुंदर वाटलं की असं आमचं कोणीतरी केलं म्हणून एवढ्या वर्षांनी खूप सुंदर वाटलं। दखल घेतली त्यावेळेस काय वाटत होतं की कारण हे जे काम आहे ते अतिशय जिकिरीचं काम आहे। हो, खूपच सुंदर काम, म्हणजे सकाळी त्यांना उठून 4 वाजता येऊन करावं लागतं वगैरे। सकाळी आम्हाला पण उठावं लागतं 4 वाजता, डबे द्यावं लागतात। अशा वेळेस सन्मान ज्यावेळेस होतो त्यावेळेस काय वाटतं? कारण ही जी सेवा आहे ती पुण्यातली महत्त्वाची सेवा, पुण्याची जीवनवाहिनी आहे। हो, ते जीवनवाहिनी चालवतात आणि तरीही जे वेगवेगळे अनुभव येतात आणि त्यानंतर असा सन्मान होतो, मग काय वाटतं? खूपच छान वाटतं, खूप म्हणजे खूपच। आता हे जे तुमचं पाद्यपूजन केलंय, जे पाय जे आहे ते क्लचवर ब्रेकवर या रहदारीत असतात, तुम्ही उभा राहून तिकीट काढता, ज्यावेळेस पाद्यपूजन होत होतं त्यावेळेस मनात नक्की भावना काय होती? मनामध्ये भावना होती, हे जे कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने पार पडला ना, आम्हाला जे जनतेची सेवेसाठी जे लोकांनी जे सहकार्य केल्याबद्दल आणि जे कार्यक्रम हेमंत भाऊंनी कार्यक्रम ठेवल्याबद्दल त्यांचं मी हार्दिक अभिनंदन PMT तर्फे करतो। नेहमी तुम्ही बसमध्ये असतात, सर्व प्रवासी रोज भेटतात, वेगवेगळे अनुभव येतात, शक्यतो वाईटच अनुभव जास्त येतात प्रवाशांचे, पण अशा वेळेस ज्यावेळेस सन्मान होतो त्यावेळेस काय वाटतं? त्या टायमाला खूप छान वाटतं आणि आम्ही संयमाने लोकांसंग प्रेमाने आणि आनंदाने राहतो। काही जर चुका असतात आम्ही त्यांना सहकार्य करून ते दूर करू शकतो। केडीएमच्या अप्रभाग कार्यालयावर शिवसेना शिंदे गटाचा हंडा मोर्चा। पाण्यासाठी KDMCच्या अप्रभाग पाणी पुरवठा कार्यालयावर शिवसेना शिंदे गटाने हंडा मोर्चा काढलाय। कल्याणमधील अटाळी, वडाली, मोहणे, अंबवली परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गेल्या 1 वर्षापासून नागरिक पाणी टंचाईने त्रस्त झाले आहेत। शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील कार्यालयाचे गेट उघडून नागरिकांसोबत अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये शिरले आहे। वडवली, आटाळी, आंबोली भागामध्ये गेल्या 1 वर्षापासून पाण्याची मोठी समस्या आहे आणि त्या अनुषंगाने आज आमचे उपशहर प्रमुख दुर्योधन पाटील, माजी नगरसेविका आपल्या हर्षाली थविल, विभाग प्रमुख रमण तरे, रमेश पाटील आणि आमचे सर्व शाखा प्रमुख, इतर पदाधिकारी या लोकांनी माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता की दादा आमच्या भागामध्ये खूप मोठा इश्यू आहे, आम्ही मोर्चा काढणार आहे। आम्ही त्यांना विनंती केली होती की मोर्चा वगैरे न करता आपण सामंजस्याने, मी स्वतः 8 दिवसापूर्वी आयुक्त मॅडम यांच्याशी चर्चा केली की या भागामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे, घोडेसाहेबांशी बोलणं केलं, परंतु काही फरक पडत नाही। त्याच्यामुळे नाईलाज असतो आज दुर्योधन पाटील यांनी हा मोर्चा या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काढलेला आहे आणि आज घोडेसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की उद्यापासून पाण्याचा जो काही प्रश्न आहे तो कमी प्रमाणात कसा होईल याच्यासाठी आमचं नियोजन असेल, अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। राज्यात शिंदे सरकार आहे, शिवसेनेची सत्ता असताना नागरिकांना त्रास भोगावा लागतो। शिवसेना ही नेहमी अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे आणि सत्ता जरी असली तरी शेवटी अधिकारी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आम्ही सत्ताधारी आहे म्हणून काय आम्ही लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत का? तर तो अधिकार आहे आमचा आणि शिवसेना ही नेहमी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उभी असलेली संघटना आहे। 1 वर्षापासून लोकांना पाणी समस्या आहे आणि मग प्रशासन लक्ष देत नाही, वॉलमॅन पैसे घेऊन लोकांना दुसऱ्या लोकांना पाणी देतात असा आरोप आहे का? हे वास्तविक पाहता या एरियामध्ये जे पंप हाऊस आहे हे खूप जुनं आहे, त्यातले पंप पण जुने आहेत। तर या आठवड्यामध्ये आम्ही नवीन पंप बसवणार आहोत आणि ज्या वॉलमॅनची तक्रार असेल त्यांच्यावर आम्ही नक्की कारवाई करू, त्यांच्या बदल्या करू, पण यांचा प्रॉब्लेम आता 1-2-3 दिवसामध्ये आम्ही पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत।
पंप 4 पंप एकदा बदलून झाले की मग हा प्रश्न राहणार नाही. असाही आरोप केला की काही कर्मचारी जे आहेत ते त्यांच्या बोल अमरावती ग्रामीण महिला पोलीस दलाची भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी. सध्या अमरावती ग्रामीण महिला पोलीस दलाची भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र काल रात्री अमरावतीत मुसळधार पाऊस झाला, त्यामुळं मैदान पूर्णपणे भिजलं आहे. त्यामुळं मैदानावर अक्षरशः चिखल झालाय. अशा परिस्थितीत मुलींची मैदानी चाचणी झाली तर त्यांना शारीरिक चाचणी करणे अशक्य होणार आहे. त्यामुळे आजची पोलीस भरती पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तर सकाळी 4 वाजल्यापासून मोठ्या संख्येने पोलीस भरतीचे महिला उमेदवार मैदानी चाचणीसाठी अमरावती ग्रामीण पोलिसाच्या जोग स्टेडियम मध्ये हजर झाले होते. सर, मी भालशी या गावातून आलेली आहे. इथे रात्रीचे 2 वाजतापासून बसलेली आहे आणि उपाशीच आहे. आणि इथे ग्राउंड अशी अवस्था आहे की त्याच्यावर स्टेपिंग पण पडत नाही आहे आणि तिथे ग्राउंड ओला आहे. म्हणून आम्हाला पुढे तारीख ढकलण्यात यावी, कारण की आमची आई बाबा आशेवर बसलेले आहेत की माझी मुलगी होणार. आता यावर्षी होणार, पुढच्या वर्षी. मी 5 वर्षापासून ट्राय करत आहे सर, पण आता जर एका दिवसासाठी जर आमचं असं लॉस करण्यात येणार आहे. आज जर अशा ग्राउंडवर जर आमची फिजिकल घेणार आहेत तर आमचं फिजिकल नाही होणार, स्टेपिंग नाही पडत सर त्याच्यात. रिफायनरीसाठी मी स्वतः प्रयत्न करणार असं नारायण राणे म्हणाले. रत्नागिरी कोकणात रिफायनरी आणण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे असे खासदार नारायण राणे यांनी सांगितलंय. नारायण राणे म्हणाले, कोकणात मी रिफायनरी आणणार. रिफायनरी कंपनीने आम्ही इथं येतो असं सांगू दे. इथले लोक गरीब आहेत. विरोध करण्यासाठी इथल्या गरीब माणसांना पैसे द्यावेत. रत्नागिरीत येऊन रिफायनरीला जे विरोध करत आहेत ते तोड पाडण्यासाठी विरोध करीत आहेत. रिफायनरीसाठी मी स्वतः प्रयत्न करणार. रिफायनरीसाठी उद्धव मिया विरोध करायला आले की तुम्हाला दिसतो. रिफायनरीसाठी आवश्यक पाठपुरावा मी करेन. राणे यांनी विरोधकांबाबत बोलताना सांगितले, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात विरोधकांना येऊ देत नाही. वीज प्रकल्प सुरू होत असताना कोळशावरचे प्रकल्प बंद होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पैसे मागितले होते. याच्यापूर्वी येऊन गेलोय. राजापूरमध्ये आलो. पूर परिस्थिती आहे मला कळलं. वृत्तपत्र आणि चॅनेलच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी मला सांगितलं पूर परिस्थिती आहे. आलो, 2-3 ठिकाणी गेलो जिथे बरंचसं नुकसान झालं आहे. बाजारपेठेत झालं आहे. शेतकऱ्यांचं लोकांचं पाणी घरात गेल्यामुळे नुकसान झालं आहे. पंचनामाही चालू होता आणि त्यांचं नुकसान भरपाई त्यांना मिळेल याचं आश्वासन दिलं मी. त्याचप्रमाणे पाणी घरात घुसू नये भविष्यात म्हणून उपाययोजनाही केली जाईल. त्या संबंधित लोकांची एक मीटिंग घेऊन अधिकाऱ्यांची त्यावर उपाययोजना कोणत्या प्रकारे करावी याची चर्चा करून ती केली जाईल. मी नक्की दिल्लीत आहे, ते केंद्रात आहे. चर्चा करणार ना. मी जे ते बोललोय ना, करणे हा रिफायनरी कारखाना आणणं. माती परीक्षण होऊन 1 वर्ष होत नाही, अजून देखील अहवाल आलेला ते पाहू. ते छोटी गोष्ट आहे. तो आणणं एकानं अनुमती मिळू दे. ती कंपनी आहे ना, तिने आम्ही इथे येतो असं त्यांनी सांगू दे. त्यांना ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या आम्ही देऊ, संरक्षण देऊ. कंपनी चालू होईल आणि कंपनीला विरोध करणाऱ्यांना मात्र इथल्या गरीब आहे, गरीब लोक आहेत, घरात अन्न नाही आहे, मुलांना शाळेत शिकवायला पैसे नाही आहेत, या गरिबीसाठी लागणारे पैसे विरोध करणाऱ्यांनी द्यावेत. जे लोक रत्नागिरीत येऊन विरोध करतायत ते तोडपाणी करण्यासाठी आहे, त्यांच्याकडून पैसे काढण्यासाठी. आणि म्हणून हा कारखाना होईल. हा कारखान्यातून रोजगार निर्माण व्हावे, लोकांना रोजगार मिळावा, छोट्या मोठ्या फॅक्टरी निर्माण व्हाव्या, इथले लोक तरुण उद्योजक बनावे. या हेतूने मी तो कारखाना आणण्यासाठी प्रयत्न करणार.
रिफायनरीच्या बाबतीमध्ये इथले जे स्थानिक भाजपचे पदाधिकारी आहेत ते गाव